नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर अमोल गणे. आज आपण चर्चा करणार आहोत आम्लपित्त आणि त्याची कारणे. तर आम्लपित्ताचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे वेळेवर न जेवणे. काही लोकांना सवय असते, समजा दुपारी 12 वाजता भूक लागली तर काम करत करत 1-2 तास एक्स्ट्रा वाया घालवायचे. 2 किंवा 3 वाजता जेवण करायचं. अशा लोकांना पित्ताचा त्रास निश्चित होतो. काही लोकांना भूक लागली नसताना काहीतरी खायची किंवा जेवायची सवय असते, त्यांना देखील पित्ताचा त्रास होतो. लेडीज वर्ग आदल्या दिवशी रात्री 9 किंवा 10 वाजता जेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7 वाजता 1 कप चहा पितात आणि दुपारी 2-3 पर्यंत उपाशीपोटी काम करत राहतात. त्यांना पित्ताचा त्रास निश्चित होतो. तर यांनी तसं न करता सकाळी 8-9 वाजता काहीतरी नाश्ता करावा किंवा 10 वाजता डायरेक्ट जेवण करावे, मग त्यांना पित्ताचा त्रास होणार नाही. नंतर काही लोकांना सवय असते रात्री जागरण करायची, दिवसा झोपायची, त्यांना देखील पित्ताचा त्रास होतो. काही लोकांना आंबट, तिखट, खारट या पदार्थांचे सेवन अति करायची सवय असते. जसे लोणचं, पापड, दही, हिरवी मिरची, खरडा यांचं सेवन जर ते अति करत असतील तर पित्ताचा त्रास निश्चित होणार. काही लोकांना उन्हात काम करायची सवय असते किंवा कॉन्ट्रेस्ट ठिकाणी काम करत असतात. अशा लोकांना पित्ताचा त्रास निश्चित होतो. त्याच्यानंतर हरी, वरी, करी हा कन्सेप्ट एक आयुर्वेदात सांगितलेला आहे. हरी म्हणजे धावपळ करणं, दगदग करणं, वरी म्हणजे टेन्शन, ताणतणाव आणि करी म्हणजे मसाल्याचे पदार्थ खाणे. असं जर सवय एखाद्याला असेल तर पित्ताचा त्रास निश्चित होतो. नंतर चहा, कॉफी, तंबाखू, त्यानंतर अल्कोहोलचे पदार्थ सेवन करायची सवय असेल तर पित्ताचा त्रास निश्चित होतोय. त्याच्यानंतर संडास लगूचे वेग तटवायची सवय असेल तर पित्ताचा त्रास निश्चित होणार. पोट साफ होत नसेल तर पित्ताचा त्रास निश्चित होणार. त्यानंतर अँटिबायोटिक्स, पेन किलर, स्टेरॉइड्स, त्यानंतर रक्तपातळीची गोळी याचं सेवन जर तुम्ही वारंवार करत असाल तर तुम्हाला पित्ताचा त्रास निश्चित होणार आहे. त्यानंतर काही लोकांना तूर डाळ, पोहे, गव्हाचे पदार्थ सेवन करायची जास्त सवय, त्यांना पित्ताचा त्रास निश्चित होतोय. त्यानंतर अति प्रमाणात मीठ, काळा मसाला, वांगी, गवार यांचं सेवन जर तुम्ही नेहमी करत असाल तर पित्ताचा त्रास निश्चित होणार आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहूया आम्लपित्ताची लक्षणे. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास असतो त्यांना छातीत भगभगल्यासारखं होते, सारखं होतं, कधी-कधी उलटी आल्यासारखं होतं, तोंडाला पाणी सुटते, उलट्यासुद्धा होतात, छातीत पाठीत दुखायला चालू होतं, डोकं दुखायला चालू होते, पिंढरे दुखतात, चक्कर मारायला चालू होते. अशी ही आम्लपित्ताची लक्षणं आहेत. अशी आम्लपित्ताची लक्षणं दिसायला लागली की लोक काय करतात, मेडिकलमध्ये जातात आणि पित्ताची गोळी खातात. काही लोकांना रोजच्या रोज पित्ताची गोळी खायची सवय असते. पण ही सवय अतिशय घातक असते, कारण त्याच्यामुळं पित्त तात्पुरतं तुमच्या शरीरात दाबलं जातं. जे पित्त संडासवाटी किंवा उलटीवाटी बाहेर पडायला पाहिजे ते बाहेर पडत नाही. तुमच्या शरीरात ते दाबलं जातं, रक्तात मिसळतं, रक्तात मिसळून ते त्वचेत उमटायला चालू होतं, ज्याला आपण पित्तगांद्या किंवा अर्टिकेरिया किंवा शीतपित्त म्हणतात. तर अशा प्रकारे ही पित्ताच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात. पित्ताची गोळी तुम्ही नेहमी खात राहिला तर तुमच्या अंगातलं कॅल्शियम देखील कमी होतं. त्यामुळं असं स्वतःहून उपचार करून घेण्यापेक्षा जवळच्या वैद्यांना जाऊन भेटा आणि पंचकर्मातले वमन किंवा विरेचन करून घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास नेहमीसाठी बंद होऊन जाईल. धन्यवाद.